राज्य उत्पादन शुल्क विभागानं गेल्या वर्षभरात मद्याची बेकायदेशीररित्या वाहतूक, देशी तसंच विदेशी बनावट मद्याची निर्मिती, मद्य तस्करी, साठवणूक करणाऱ्यांवर करडी नजर ठेवून कारवाई केली आहे. कोल्हापूर विभागीय अधीक्षक स्नेहलता नरवणे आणि उपाधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र कर्नाटक यांच्यात सीमा भागातील मार्गावरील सापळा रचून राज्य उत्पादन शुल्कच्या पथकानं कारवाई केली आहे. याशिवाय बनावट देशी विदेशी मद्याची निर्मिती करणाऱ्या ठिकाणी छापेमारी केली आहे. ग्रामीण भागात असणाऱ्या गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर कारवाई करत गावठी हातभट्टीचे दारू अड्डे उद्ध्वस्त केलेत. वर्षभरात मद्य तस्करी, विक्री, साठवणूक आणि बनावटमध्ये निर्मिती करणाऱ्या सुमारे 2,544 जणांवर गुन्हे दाखल करत 2,397 आरोपींना अटक केली आहे. मद्य तस्करीमध्ये वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली दुचाकी आणि चारचाकी अशी एकूण 229 वाहनं जप्त केली आहेत. वर्षभरात तब्बल 7,83,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी दिली आहे. उत्पादन शुल्क कोल्हापूर कार्यालयाच्या वतीनं माननीय आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई श्री राजेश देशमुख, सहआयुक्त अंमलबजावणी दक्षता श्री प्रसाद सुर्वे साहेब व या विभागाचे विभागीय उपायुक्त माननीय श्री विजय चिंचाळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर कार्यालयाने मागील वर्षभरामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. 1 जानेवारी 2025 ते 25 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर कार्यालयाने एकूण 2,544 गुन्हे नोंद केलेले आहेत आणि त्यामध्ये आपण एकूण 2,397 आरोपी अटक केलेले असून 229 वाहनं आपण जप्त केलेली आहे आणि यामध्ये आपण जो काही एकूण मुद्देमाल जो जप्त केलेला आहे तो 7,83,00,000 मुद्देमाल जप्त केलेला आहे. ही कारवाई आपण प्रामुख्याने अवैध मद्याची निर्मिती, विक्री, वाहतूक, बनावट मद्य तसेच परराज्यातील मद्य वाहतूक यावर आपण ती प्रामुख्याने कारवाई केलेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 200हून अधिक जास्त गुन्हे दाखल केलेत, तर तब्बल 2 कोटींहून अधिक रकमेचा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय.